वेट वेट एक वेट सेंटर 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 अच्छा अच्छा ठीक आहे. मी इथे बाहेर आहे सर, भूषण साहेबचा फोटोशूट चालू आहे. डन या भूषण भाऊ चंदूमध्ये मस्त काम केलं. यस थँक्यू. फुल पहिलवान हा. पहिलवानच आहे मी तसा. पुढे इथे डन चले. वेट अंकित भाऊ इथे योर राइट प्लीज. एक मिनिट थैंक यू सर. बट एक चीज मिसिंग है उसमें. सामने देखिए. या आओ ना. भाऊ इथे भाऊ अंकित भाऊ इथे लाइट श्याम एक पोच झाली पाहिजे. एक पोच झाली पाहिजे. पहिलवानची एक पोच. हो चलो उधर का. क्या बात है. नहीं इससे बढ़िया तो एक है दूसरा. रहने भाई ये दाव पे लगा. झालीच पाहिजे. ये वाला. हाँ यही बस. क्या बात आहे, क्या बात आहे. मनपूर्वक अभिनंदन या गाण्यासाठी. पहिलवान दोघं पहिलवान गाडी फ्रेम मध्ये दिसत आहे, तर मला असं वाटतं की फ्रेमची शोभा जास्त वाढलेली आहे. मी नाही पहलवान भाई ये पहलवान. काय सांगाल. मी सुरुवात करतो भूषण भाऊ तुमच्यापासून. पहिलवान तुम्ही पहिल्यापासून आहात, नॅशनल चॅम्पियन आहात. कशा प्रकारची सुरुवात झालेली आणि अंकित भाऊला कशा प्रकारे तुम्ही सहाय्य केलं ऑब्व्हियसली या गाण्यासाठी आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट ह्यांनी सांगायच्या आधीच मी सांगतो की हे जरी म्हणले मी पैलवान आहे तरी त्यांची सुरुवातच पैलवानकीपासून झाली आहे, जे त्यांनी मला सांगितलं. म्हणजे कुस्ती हा खेळ एवढा सोपा नाही आहे. 2 दिवसात 4 दिवसात शिकता येईल एवढं सोपं नाही आहे. ते खडतर तपश्चर्या आहे. त्याला 4-4, 5-5 वर्ष घासावं लागतं. पण देवाची कृपा म्हणता येईल की आम्ही जे काही प्रॅक्टिस केलं 2 दिवसात 3 दिवसात जे काय आम्ही डिझाईन केलं ते जेवढं सरांच्या मनामध्ये होतं नक्कीच आम्ही ते आमचं पूर्ण 100% देऊन, म्हणजे माझं तर स्वतःचं आहेच, पण यांचं मी एक्सपेक्टेशन ठेवलं होतं त्याच्यापेक्षा 10 पट यांनी चांगलं काम केलं. क्या बात आहे. त्याच्यामुळे मजा आली. अंकित दादा काय सांगशील. आम्ही तुला फतेशी असतापासून बघतोय, तू दंडा वगैरे सगळ्या गोष्टी मारतोयस. ऑब्वियसली याच्यामध्ये पहिलवान गडी म्हणून मिळवतोयस. काय सांगशील या प्रवासाबद्दल? मुझे ऐसा लगता है कि मेरे अंदर ना ये महाराष्ट्र किसी मावड़े की आत्मा ही है. क्या बात है. जहाँ तक पहलवानी की बात है तो मैं दिल से रिस्पेक्ट करता हूँ पहलवानी. और सिर्फ शब्दों में कहने का मतलब इतना मैं वेटेज नहीं समझता जितना मैं दिल से उन्हें रिस्पेक्ट करता हूँ. क्योंकि मुझे याद है मेरा वर्कआउट, जैसा भूषण ने बोला कि मेरे फादर ने मुझे 13-14 साल की उम्र में अखाड़े में डाला था. तो वो वर्कआउट का इंट्रोडक्शन जो है वो मेरी लाइफ में वहाँ से हुआ. सो इसलिए वो इतना डिसिप्लिन और डेडिकेटेड है. और जहाँ तक पहलवानी लोगों तक पहुँचाने का एक सोर्स है एल्बम या एंटरटेनमेंट के थ्रू, वो इसलिए कि इनका लाइफ ना, मतलब आप सिर्फ जब चैम्पियनशिप्स होती है तब देख पाते हैं, बट जो ओवरऑल जर्नी होती है ना, आई गेस वो
एक बहुत असंभव जर्नी होती है, क्योंकि उसमें जो टाइमिंग की डेडिकेशन होती है, घर से अलग रहना होता है, इंजरीज होती हैं, प्रैक्टिस होती है, कोई भी चीज़ हो, आपको अपना टास्क कंप्लीट करना है। क्या बात है। क्योंकि बाकी नॉर्मल लाइफ में लोग थोड़ा सा एक्सक्यूज निकाल के कि चल कल जिम चला जाऊंगा, आज मन नहीं है, आज घूमने चलते हैं, आज खाना खा लेते हैं, बट इनका हम एक टाइम पे तो हम 1 बजे शूट कर रहे थे और लड़कों को 4 बजे उठना था, तो वो उठे थे 4 बजे अपनी प्रैक्टिस के लिए, इतने डेडिकेटेड है। क्या बात है। सो आई गेस ये डेडिकेशन और डिसिप्लिन लोगों तक पहुंचना चाहिए, और वो इस एल्बम में बहुत अच्छे से दिखा है। और जहाँ तक भूषण की बात है, तो भूषण को मैं पहले से जानता हूँ, और पहलवानी में ये इसका इतना अच्छा हाथ है, ये मुझे मिलने के बाद पता चला, क्योंकि इन्होंने ही मुझे हर चीज़, हर दाव पेच जो है वो सिखाए वहाँ पे, जो भी हम पटक रहे हैं एक दूसरे को, वो सब इनका सिखाया हुआ है। और जहाँ तक आई गेस एक बहुत ही बच्चा दिल होता है पहलवान में, बट एक बहुत कैलकुलेटिव माइंड होता है, क्योंकि मुझे उसे पता होता है कि सामने मेरे जब मैट पे किसी के साथ मुझे लड़ना है तो मेरे पास कितना टाइम है और मुझे कितने टाइम में गेम खत्म करनी है। तो बहुत कैलकुलेशन लगती है हर चीज़ में। तो आई गेस बहुत सी चीज़ें सीखने वाली हैं, और मैं उम्मीद करता हूँ कि जितने लोग पहलवान एल्बम देखेंगे वो उस चीज़ को एक्सेप्ट करेंगे और अपनी लाइफ में इम्प्लीमेंट भी करेंगे। सो आई गेस फिटनेस इज एवरीथिंग। लोग कहते हैं कि मनी इज एवरीथिंग, रिलेशन इज एवरीथिंग, फैमिली इज एवरीथिंग। आई थिंक योर ओन फिटनेस इज एवरीथिंग। आपकी तबीयत ठीक रहेगी, आप अपने घर वालों को संभाल सकते हैं। आपकी तबीयत ठीक रहेगी, आप काम कर सकते हैं। आपकी तबीयत ठीक रहेगी, आप चल फिर सकते हैं। सो आई गेस अपने ऊपर ध्यान देना बहुत ज़रूरी है, और वो पहलवान के अगर अखाड़े से वो वाइब निकल कर आ रही है तो वो एक्सेप्ट करने में कोई मुझे लगता नहीं है। हमने अक्सर देखा है कि कुछ ना कुछ हर एक स्पोर्ट्स हमें कुछ ना कुछ चीज़ें सिखाते जाता है, ऑब्वियसली पहलवानी भी हमें, कुश्ती भी बहुत सारी चीज़ें सिखाती है। क्या लगता है जब आप ऑब्वियसली इस रोल में अपने आप को ढा रहे थे, क्या क्या चीज़ें आपको सीखने मिली? सबसे पहली बात तो मैं लंगोट पहनने में कॉन्शियस फील नहीं कर रहा था क्योंकि मैंने बचपन में बहुत पहनी है खुद। तो फिर उसको वो एक पॉइंट था कि मुझे शर्म नहीं आ रही थी, मुझे लग रहा था मेरे अपने ही घर के लोग हैं। मैं वापस वो 14-15 साल की उम्र में चला गया था जब मेरे दोस्तों के साथ मैं अखाड़े में जाता। याच्यावरती मी पण एक सांगेल किस्सा. प्लीज. मी बहुत ज्यावेळेस आमचं पहिला दिवस होता प्रॅक्टिसचा, त्यावेळेस झालं असं की आमची ओळख पण समोरासमोर त्याच दिवशी झाली. आम्ही आधी एकमेकांना ओळखत होतो, पण ॲक्टर म्हणून समोर येणं आणि त्याच्यासोबत कुस्ती खेळणं, ते जे आमचं बॉन्डिंग झालं ना, ते क्षणात झालं. ते कसं झालं, काय झालं, कोणी सांगू शकत नाही. म्हणजे एका क्षणात आम्ही एवढं कनेक्ट झालो की एक एक डावपेच, अजिबात कुठल्याही गोष्टीचं आम्ही मनामध्ये कोणतंही हे न घेता एवढं सेटल होत गेलं ते, आणि पटकन 2 दिवसात सगळं सेट झालं आमचं. आई गेस मैंने भूषण के साथ एक चीज़ थोड़ी कनेक्ट फील करी कि जैसे भूषण पहलवानी के साथ साथ एक्टिंग भी करता है, तो उसमें वो एक्टिंग करने की भी भूख बहुत है. तो और मैं जब पहलवानी करने उस अखाड़े में पहुंचा, उस मिट्टी में पहुंचा, तो उसकी नॉलेज इसको बहुत है. तो कहीं ना कहीं मैं एक दिन भर जब हमारी बातें हो रही थी, हम एक दूसरे से वही नॉलेज एक्सचेंज कर रहे थे कि आगे बढ़ने के लिए क्या चीज़ ऐसी है जो हमें बहुत ज़रूरी रखनी है, और वो होती है अपनी विल पावर. तो अपने आप को पॉजिटिव रखना, विल पावर रखना. आई गेस वो हम एक दूसरे के प्रोफेशन में एक दूसरे के साथ बहुत एक्सचेंज कर रहे हैं. आई गेस वो बात मुझे बहुत अच्छी लगी भूषण की. पण दोघांचंही असं झालं की दोघंही फिटनेस फ्रीक पर्सन आहे. त्यांचंही असं आहे की व्यायाम केल्याशिवाय दिवस जात नाही, सेम तसं माझं पण आहे. पण ते तिथं आल्यानंतर ते जे एक ट्युनिंग जुळलं ना आमचं, आणि काही गोष्टी एवढ्या सेम आमचं चर्चा जे व्हायच्या, त्याच्यामुळं काम करताना पण मजा आली. असं म्हटलं जातं पैलवानी किंवा कुस्ती हा बळबुद्धीचा खेळ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बळाची आणि बुद्धीची दोघांची गरज असते. तुमच्या अनुमानाने सगळ्यात जास्त ह्या खेळासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? एकच, फक्त एकच निवडू शकते? याच्यामध्ये माझ्या दृष्टिकोनाने सातत्य महत्त्वाचं आहे. ज्या पैलवानाच्या अंगामध्ये सातत्य, जो डेली प्रॅक्टिस करतो, कन्सिस्टन्सी. कारण कुस्ती हा खेळ असा आहे, आज हरलं की उद्या परत खेळायचंच आहे, उद्या प्रॅक्टिस करायचीच आहे. मग हे कंटिन्यू चालूच आहे ना चक्र. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही थांबला, डिमोटिवेट झाला, तर मग तुम्ही पुढे जाणार कसं? जर पुढं काहीतरी अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी मग सातत्य ठेवलंच पाहिजे. 10 वर्ष घासल्यानंतर एक चांगला पैलवान तयार होतो. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, आता जे तुम्हाला नावं दिसतात ते महाराष्ट्रातले तमाम मोठे पैलवान जे दिसतात ते त्यांचा 15-15, 20-20 वर्षाचा प्रवास आहे. लहान असल्यापासून ते तालमीत राहतात ते. मग एवढं सगळं तपश्चर्या केल्यानंतर एक अचिव्हमेंट मिळते की बाबा हिंद केसरी झालो, महाराष्ट्र केसरी झालो. त्यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे. सी मैं कहना चाहूँगा कि ऑफकोर्स कंसिस्टेंसी बहुत इंपॉर्टेंट है, उसके अलावा कुछ हो नहीं सकता. बट मुझे ऐसा लगता है कि एक काम माइंड,
कि आपका लाइफ में कुछ भी उथल पुथल चल रही है, आपको कहते हैं ना स्थिरता के साथ अपने आप को बांध के रखना है। आई गेस हमारी लाइफ में उसका सबसे बड़ा एग्जांपल MS धोनी है कि आप ग्राउंड में किसी भी प्रेशर में उन्हें देखेंगे तो वो उस प्रेशर से बाहर निकाल के ले जाते हैं। आई गेस एक काम माइंड होना बहुत इंपॉर्टेंट है। और वैसे पहलवानी के बहुत फायदे हैं। कहते हैं ना बचपन में जहाँ लंगोट सूख रही होती है वहाँ पंगे नहीं लेने चाहिए। चोर भी अबे यहाँ लंगोट सूख रही है भागो। आई गेस बहुत ही ब्यूटीफुल चीज़ है यार। और मैं पूरे महाराष्ट्र से हाथ जोड़ के विनती करना चाहूँगा, जितना आपने मुझे प्यार हर बार दिया है, हर चीज़ में दिया है, ये एक छोटी सी मेहनत है। और ये मेहनत मेरी अकेले की नहीं है। जितने पहलवान भूषण यहाँ पे है और जितने लोग उन 5 दिनों में हमारे साथ थे, बच्चे से लेके बड़े तक, आई गेस उन सबका एक एफर्ट है। और उनकी रियल लाइफ जर्नी को हमने आप तक पहुँचाने का एक एफर्ट लिया। तो प्लीज़ इसे देखिए और जितना ज़्यादा से ज़्यादा हो सकता है इसके बारे में बात करिए। और हाँ, रील्स भी बनाए। जाताना भूषण भाऊ काय सांगशील प्रेक्षकांसाठी? तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी आज सगळ्या तमाम कुस्ती शौकीन पैलवान मंडळी, वस्ताद मंडळी, कोच, कुस्ती क्षेत्रातली सगळी दिग्गज मंडळी आहेत, दर्दी लोक आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की हे गाणं आपल्यासाठी बनवलेलं आहे. आपल्या तांबड्या मातीतील रांगडे पैलवान कसे आहेत हे दाखवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सो मी सगळ्यांना विनंती करतो की हे गाणं तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यावरती रील बनवा आणि जेवढे तुमचे कॉन्टॅक्ट असेल तिकडे पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू. थैंक यू सो मच. कॉन्ग्रेचुलेशन, पहलवान आज रिलीज़ हो रही है, बहुत खुशी की बात है. कितना एक्साइटेड है इस फिल्म को लेकर, क्योंकि पहली बार आप मराठी मूवीज़ में कदम रख रहे हैं, क्या कहना चाहते हैं और उसको लेकर क्या आपकी सोच है? मराठी मूवीज़ में कदम तो छत्रपति शिवाजी महाराज काफ़ी पहले रखवा चुके हैं, बट मराठी एल्बम पहलवान के ऊपर मैं पहली बार कर रहा हूँ. इससे पहले आज तक मैंने कभी ये किरदार प्ले नहीं करा. और मुझे बहुत ज़्यादा ऑनर्ड फील हो रहा है कि मुझे पहलवान का एक लाइफ जर्नी दिखाने का मौका मिला, क्योंकि उनकी लाइफ में जितना हार्ड वर्क होता है, जितना डेडिकेशन होता है, डिसिप्लिन होता है, आई गेस वो नॉर्मल लोग अपनी लाइफ में फॉलो नहीं कर पाते हैं. सो आई गेस उसके लिए मैं बहुत एक्साइटेड हूँ और मैं चाहता हूँ कि गाना फटाफट बाहर आए और लोग देखें. सो जैसे ही हमारी बाइट ख़त्म होगी हम जाएंगे, वीडियो स्टार्ट करेंगे और लॉन्च करेंगे और लोगों तक पहुँचाएंगे. जैसे कितना चैलेंजिंग रहा आपको इस किरदार में अपने आप को ढालना, क्योंकि ये एक अलग चैलेंज है जो कि आप दंगल में भी देखा होगा और आमिर खान जी ने भी पेश किया था. कितना चैलेंज रहता है ये? मेरे लिए चैलेंज सिर्फ एक ये था कि मुझे 15 दिन पहले इन लोगों ने अप्रोच किया था इस एल्बम के लिए, और उस टाइम मैं अपना एक प्रोजेक्ट ख़त्म करके काफ़ी लीन लुक में था. तो उन 15 दिनों में मैंने कुछ 8-10 किलो वज़न बढ़ाया, बहुत डाइट करके, 4-5 घंटे वर्कआउट करके, क्योंकि मेरे को ये था कि अगर मैं पहलवान नहीं दिखूँगा तो उसमें कोई फ़ायदा नहीं है. क्योंकि मैं अगर एक मॉडल वाला पहलवान दिखूंगा तो वो फिर एक कहते हैं ना कि ऑथेंटिसिटी उसकी ड्रॉप हो जाएगी. तो इसलिए मैंने वो वेट बढ़ाया, अपने आप को थोड़ा सा पुट ऑन किया ताकि मैं उनके एक जो मेहनत के बाद उनका स्ट्रक्चर बनता है उसको मैच करूँ. सो आई गेस वही मेरे लिए एक टफ था. बाकी सब तो मेरे को उसमें खुद फिटनेस से इतना प्यार करता हूँ तो मेरे लिए बहुत अच्छा था. फाइनली आप अपने ऑडियंस और फैंस को क्या कहना चाहिए? आज गाना लॉन्च हो रहा है. कल से आप अभी से रात से जब से आपको मौका लगे, आप टाइम मिले, आप फ्री लगे, प्लीज़ देखिए. जितना ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाएंगे बहुत अच्छा लगेगा. और प्यार दीजिए बस. थैंक यू सो मच. थैंक यू. मेनी कॉन्ग्रेचुलेशन भूषण जी, आज एल्बम लॉन्च हो रहा है. कितना आप एक्साइटेड हैं और इतने बड़े स्टार के साथ, अंकित जी के साथ आपने काम किया है, कैसा फील होता है और कितना मशक्क़त और कितनी मेहनत लगी आपको? पहली बात तो ये है कि मैं खुद एक पहलवान हूँ और इस गाने में मेरा रोल भी वैसा है, तो एक्साइटमेंट बहुत ज़्यादा आहे. और याचं मी उत्तर मराठीत देतो तुम्हाला. पहिलवानांवरती पहिलंच काहीतरी अल्बम सॉन्ग येते बिग हिट मीडिया या चॅनलच्या वतीने. प्रथमतः संपूर्ण महाराष्ट्रामधलं हे पहिलं अल्बम सॉन्ग म्हणता येईल कुस्तीवरचं. ह्याच्या अगोदर पण भरपूर गाणे आलेली आहेत, अगदी बोटावरती मोजणे इतपत आहेत. पण हे जे गाणं आहे याच्यामध्ये पूर्णपणे जो कोर म्हणता येईल कुस्तीचा त्याच्यावरती अभ्यास करून ब्रह्मा सरांनी हे गाणं लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं त्यांची संपूर्ण टीम त्यांनी त्याच्यावरती एवढं काम केलेलं आहे की एक एक बारकावे त्या गाण्यामधले, कुस्तीमधले जे आहेत ते या गाण्यामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळं एक्साइटमेंट एवढी आहे की कुस्ती खेळून 15-20 वर्षे कुस्ती खेळलो, त्याच्यानंतर 7 वर्ष झालं कलाक्षेत्रामध्ये काम करतो, त्याच्यामध्ये देखील मला पैलवानांचेच रोल जास्त करून मिळाले. पण त्यातलं कुठंतरी एक हे वेगळं गाण्यामध्ये पहिल्यांदा मी काम करतोय, एक्साइटमेंट वेगळीच आहे.
अंकित जी के साथ आपने काम किया है, कितना बॉन्डिंग कैसी रही और काम करने का कैसा एक एक्सपिरियन्स रहा आपका? नक्कीच अंकित सर त्यांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण मुळातच या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना पूर्णपणे कुस्ती दाखवायची आहे. त्यांचं स्वतःचं एक फिटनेस लेवल एक वेगळी आहे, माझी वेगळी आहे. माझा कोर जरी पैलवानकीचा असलं तर त्यांनी जिम करून बाकीचे वर्कआउट करून त्यांनी स्वतःची हेल्थ जपलेली आहे, आपण बघतोय जे सिनेमांमधून. पण कुस्ती हा एक खेळ वेगळा आहे. ते 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये शिकता येत नाही. पण आमचं भेटल्यानंतर एक थोडक्यात एक व्यायाम करणारा व्यक्ती, फिटनेसवाला व्यक्ती दुसऱ्यासोबत भेटला की त्यांची चर्चा त्या व्यायामावरतीच होती, वर्कआउटवरतीच होती. मग हे होत असताना आमचं बॉन्डिंग एवढं जुळत गेलं की प्रत्येक गोष्ट जे बारकावे होते ते मी माझ्या परीने जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सुद्धा त्यांचं 100 नाही 200% म्हणता येईल तेवढं देऊन या गाण्यामध्ये त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. आणि नक्कीच हे सगळ्यांना पण आवडेल याची मी ग्वाही देतो. फाइनली आप अपने ऑडियंस और फैंस को क्या कहना चाहेंगे? गाना क्यों देखें और इसमें क्या और कुछ देखने को मिलेगा? मी सगळ्या लोकांनाही सांगू इच्छितो की हे एक अल्बम सॉन्ग असं आहे की थोडक्यात त्यांनी स्टोरी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. आणि एका पैलवानाची व्यथा किंवा त्याचा एक तो स्ट्रगल आहे त्याच्या लाईफमधला, तो डिमोटिवेट झाल्यानंतर देखील तो कसा स्वतःला त्याच्या पाठीमागं वस्तात उभं राहिल्यानंतर तो कसा स्वतःला त्याच्यामध्ये बांधून घेऊन मोठा पैलवान बनतो याचं एक उत्कृष्ट असं उदाहरण या गाण्यामध्ये सगळ्यांना बघायला मिळेल. आणि सगळे तमाम कुस्ती शौकीन पैलवान मंडळी, वस्ताद मंडळींना मी सांगू इच्छितो की हे गाणं आपलं आहे, आपल्यासाठीच बनलेलं आहे. ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की हे माझं स्वतःचं गाणं आहे, हे नक्कीच फील होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या पैलवानांना मी विनंती करतो की सगळ्यांनी हे गाणं बघावं आणि हे गाणं हिट करावं. धन्यवाद. थँक्यू. नाही सर थोडं हां सर आवाज थोडी घ्यायला पाहिजे, वाद थोडी घ्या जास्त बस ठीक आहे. मॅडम या होता. आणि खरं तर सगळ्यात जास्त या कॅरेक्टरला शोभणारं व्यक्तिमत्व जर आपण असं म्हणू शकतो महाराष्ट्रातलं कुठलं असेल तर अंकित मोहन हेच होते. सो ते पोस्टर सुपर डुपर हिट ठरलं. त्यावरचे सगळे कलाकार जे आहे ते कलाकार जेव्हा एक एक करून लोकांसमोर येत गेले तेव्हा लोकांची उत्कंठा जास्तीत जास्त मी आबा काळेला सुद्धा विनंती करेन की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यावं. सर थँक्यू सो मच. त्यांनी सुद्धा स्टेजवरती यावं. अक्षय गरुड यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यावं. शिवाजी काळे सरांना विनंती करेन की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यावं. सगळ्यांसाठी स्टेजवरती उपस्थित सगळ्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जेणेकरून कुठल्याही क्रिएशनला आपल्या संस्कृतीला सपोर्ट करण्यासाठी लोक त्यांची हातातली कामं, त्यांच्या कमिटमेंट्स ह्या बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांसाठी येतात आणि इतकं छान ते आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित होऊन कार्यक्रमाची जी शोभा आहे ती वाढवण्यासाठी मदत करतात. मीता मॅडम यांचं देखील ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय भोसलेजी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना ज्येष्ठ खेळाडू, त्यानंतर सोपान कटकेजी, महाराष्ट्र ऑलिम्पिक प्रमित मेहताजी, जे अविनाश सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करेन.